वेलकम बॅक मुलांनो. आज आपण घेऊयात 10वी हिंदी लोकभारतीची 8वी कविता जिचं नाव आहे गझल. हे आपण शिकतो हिंदी टू मराठी. ओके, आपण काही फार टाइम वेस्ट करत नाही, तुम्हाला माहिती आहे. आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. फक्त एक सूचना आपली नेहमीची अशी राहते की तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे आणि तुमच्या हातामध्ये पेन किंवा पेन्सिल असली पाहिजे. जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सगळे मी जे तुम्हाला एक्सप्लेन करतो ते तुम्ही पटकन लिहून घेतले पाहिजे. लिहिणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चला सुरू करूया. पान नंबर 33, कविता गझल. आता सुरुवातीलाच तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही जी कविता आहे ना, तुम्ही हा व्हिडिओ फार एन्जॉय कराल. म्हणजे इतका एन्जॉय कराल ना, हा फुल बॅटिंग. म्हणजे एकतर ही जी गझल आहे ह्याच्यामध्ये शेरो शायरी आहे बरं का. आता शेरो शायरी कुणाला आवडत नाही? कोण आहे असं या जगामध्ये की ज्याला शेरो शायरी आवडत नाही? फक्त मेलेल्या माणसाला शेरो शायरी आवडत नसेल, बाकी तर जिवंत आहेत त्या सगळ्यांना शेरो शायरी आवडत असेल. आणि यातली हे जे शेर आहेत का नाही, ही जी शायरी आहे का नाही, अरे एक से बढ़कर एक खतरनाक, कातिल. म्हणजे फुल बॅटिंग आहे, फुल बॅटिंग. डायरेक्ट चौका छक्का, प्रत्येक शायरी चौका छक्का. आणि काही काही किता असे आहेत ना की डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर बॉल. खतरनाक, कमाल कमाल कमाल. बघा बरं का, सुरू करूया. माणिक वर्मा यांनी ही कविता, ही गझल लिहिलेली आहे. पहिल्या परिचयमध्ये तुम्ही बघा की त्या म्हणजे कवीचं जे आहे त्यांचं इंट्रोडक्शन असतं. त्यांनी कुठले त्यांचा जन्म कुठं झाला आणि त्यांनी काय केलं आयुष्यामध्ये, आणि त्यांची बाकीच्या त्यांच्या कलाकृती किंवा बाकीची त्यांची पुस्तकं हे त्याच्याबद्दल दिलं असतं. पद्य संबंधी पटकन एकदा बघूया. प्रस्तुत गजल के अधिकांश शेरों में वर्मा जी ने हम सबको जीवन में निरंतर म्हणजे नेहमी, ऑलवेज काय करायचंय, अच्छे कर्म करते हुए आगे बढ़ने के लिए प्रेरित किया है, इन्स्पायर केलेलं आहे आपल्याला. कर्म चांगले असू द्या, चांगलं वागा, कुणाशी वाईट वागू नका, आपली कर्म चांगली करा. तेवढंच करायचं आपल्याला आयुष्यामध्ये, कुणाला त्रास द्यायचा नाही, एक चांगलं आनंदी आयुष्य जगायचं. पुढे बघा. गजलकार म्हणजे गजल लिहिणारा माणिक वर्मा साहेब. गजलकार ने संदेश देते हुए कहा है कि अपने रूप रंग से सुंदर दिखने के बजाय म्हणजे अपार्ट फ्रॉम, म्हणजे त्याच्यापेक्षा, म्हणजे नुसतंच दिसायला फार सुंदर आहे, दिसायला फार क्यूट आहे आणि वागणं चांगलं नाही, बोलणं चांगलं नाही, किंवा एक माणूस म्हणून चांगलं नाही. मग काय करायचंय, त्या दिसण्याला काय करायचंय आपल्याला, राईट. पुढे बघा. बजाय अपने कर्मों से सुंदर दिखना आवश्यक है. म्हणजे तुम्ही जी कर्म करायची आहेत ना, ती कर्म इतकी चांगली करा. नुसतं सुंदर म्हणजे तुम्ही कर्म सुंदर करा. तुम्ही दिसणं सुंदर म्हणजे सौंदर्य, दिसण्याला जास्त महत्व देऊ नका. तुम्ही असण्याला किंवा वागण्याला जास्त महत्व द्या. हा त्यांच्या मागचा मतित अर्थ. सुरू करूया. तुम्हाला पहिलेच एक सूचना छोटीशी अशी देतो की हा लेक्चर व्हिडिओ झाल्यानंतर, हे सगळं तुम्ही ऐकल्यानंतर मला तुम्ही कमेंटमध्ये अजिबात थँक्यू म्हणू नका. का सांगू का? कारण की थँक्यू मी तुम्हाला म्हणतो की थँक्यू सो मच की तुमच्यामुळे मला ही कविता शिकवता आली. अरे हे कमाल आहे यार, कमाल, फार सुंदर आहे. आणि मी विश करतो की तुम्हाला ही कविता बोर्डाच्या परीक्षेत यावी. फार छान लिहिता येईल तुम्हाला याबद्दल. ठीक आहे, सुरू करूया. पहिला शेर घेऊया. अर्ज किया है, अरे इरशाद बोला ना, इरशाद टाइप करा. अर्ज किया है, बघा बर का. आपसे किसने कहा स्वर्णिम शिखर बनकर दिखो. पहिले पूर्ण वाचतो. आपसे किसने कहा स्वर्णिम शिखर बनकर दिखो. शौक दिखने का है तो फिर नींव के अंदर दिखो. कडक, सुरुवातच भारी. बघा बरं का. आपसे म्हणजे तुम्हाला कुणी सांगितलं. स्वर्णिम शिखर, मागा अर्थ दिलेला आहे. स्वर्णिम शिखर म्हणजे हिमालयाचं जे टोक असतं का नाही वरचं, त्याच्यावर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा ते असं सोन्यासारखं दिसतं. ते तुम्ही गुगल करा, खूप सुंदर फोटो असतात हिमालयाचे बरं का, एव्हरेस्टचे किंवा हिमालयातले कुठल्या पण शिखराचे. तर स्वर्णिम शिखर बनकर दिखो म्हणजे त्यांना असं म्हणायचं की सगळ्यांचं लक्ष कुठं असतं, शिखरावर असतं. सगळेजण त्या उच्च शिखराकडेच सगळेजण बघतात आणि सगळे शिखराचंच कौतुक करतात. तर ते असं म्हणतात की कशासाठी शिखर, कशासाठी बनायचंय.
शौक दिखने का है. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की जर तुम्हाला काही करून दाखवायचंय ना, जर तुम्हाला आयुष्यामध्ये जर काही करून दाखवायचं आहे, तो फिर नींव के अंदर दिखो. नींव म्हणजे पाया, फाउंडेशन. तुम्हाला माहिती एक बिल्डिंग बांधताना सगळ्यात आधी काय करतात, एक मोठा खड्डा घेतात पाया भरायसाठी, बरोबर आहे का. आणि तो पाया असतो म्हणून ती बिल्डिंग उभी असती, राईट. ती बिल्डिंग अशी वरच्यावर उभी नसती. मग त्या बिल्डिंगचं ते बिल्डिंगला कशामुळे ती उभी राहिली, त्या पायामुळे उभी राहिली. तो पाया महत्वाचा आहे. आणि जर तुम्हाला काही बनायचंच आहे ना, तर ते इल्युजन आहे फक्त, ते शिखर बनायचं तर पाया बना ना एखाद्या गोष्टीचा. काय जबरदस्त लिहिलंय, खूप छान खूप छान. मला ना इथं तुम्हाला हे सांगायचंय बरं का, की म्हणजे ना मी जेव्हा कॉलेजला होतो, आता त्याला किती वर्ष झाली, त्यावेळी ना आमच्या रूमवर एक बुक होतं बरं का. आता ते थोडं मी वाचलं होतं, आता मला ते आठवत पण नाही, त्या बुकचं नाव आठवत नाही. पण तुम्हाला सांगू का, ते बुक असं होतं की त्या बुकमध्ये असं होतं की हे जे टाटा, बिर्ला, अंबानी हे जे खूप मोठे मोठे बिझनेस टायकून्स आहेत ना महाराष्ट्र म्हणजे भारतातले, तर त्यांचं जे साम्राज्य उभं करायला त्यांना जी मुख्य मदत केली ना, ती मराठी माणसांनी केली. म्हणजे त्यांच्या कंपन्यांमध्ये जे सीईओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा सीओओ, चीफ ऑपरेशनल ऑफिसर किंवा फायनान्स डायरेक्टर किंवा ऑपरेशन्स हेड, ही सगळी माणसं आहेत ना, ही सगळी मराठी माणसं होती. ते पुस्तक आहे, आता मला नेमकं त्याचं नावच आठवत नाहीये. आणि मग दिसताना अंबानी दिसतात, अदानी काय म्हणतात, अंबानी, टाटा दिसतात, बिर्ला दिसतात, अंबानी दिसतात, पण त्याच्या मागची ही मराठी माणसं दिसत नाही का. हे पायाचे दगड आहेत. किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग ते काय म्हणतात बरं, ते तुम्हाला जर ते पुस्तक कुठं सापडलं ना, जरूर वाचा बरं का. आणि त्या पुस्तकाचं जर नाव सापडलं ना, तर कमेंटमध्ये मला सांगा त्या पुस्तकाचं काय नाव आहे. म्हणजे काहीतरी, म्हणजे त्यांना काय म्हणायचं ना, की तुम्ही काहीतरी ठोस काम करा. फॉर एक्झाम्पल सिंधुताई सपकाळ, त्यांनी किती काम केलं, म्हणजे अनाथ मुलांसाठी किती जबरदस्त काम केलं. किंवा डॉक्टर म्हणजे बाबा आमटे किंवा त्यांचा मुलगा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, ह्यांनी जे काम केले ना, हे ह्यांच्या आजूबाजूला फेम नाहीये, हे प्रसिद्धीच्या झोतात नाहीये, पण ते पायाचा दगड आहेत, समाजाच्या पायाचा दगड, फाउंडेशन आहेत ते. किती मोठा, 2 ओळींमध्ये किती मोठा अर्थ आहे बघा. किती वेळ झाला, 7-7.5 मिनिटं इथंच झाली. अफाट आहे यार, अफाट आहे खरंच. पुढे बघूया, दुसरी शायरी बघूया. चल पड़ी जो गर्द बनकर आसमानों पर लिखो, और अगर बैठो कहीं तो मील का पत्थर दिखो. आय हाय, भारी भारी. बघा बरं का, चल पडी गर्द म्हणजे धूळ. आता खूप जोरात वारं आलं, ती धूळ उडती अख्ख्या आसमानामध्ये, अख्ख्या आकाशामध्ये धुळीचं साम्राज्य पसरतं बरं का. तर त्यांना असं म्हणायचं की चल पडी तो गर्द बनकर आसमानों पर लिखो, म्हणजे छा जाओ यार. म्हणजे एखादं काम कराल ना, सगळीकडे तुमचा डंका वाजला पाहिजे, इतकं जबरदस्त काम करा. जन्माला कशासाठी आलोय का, काय शिकायला, मोठं व्हायचं, लग्न करायचं, पोरं पैदा करायची, मरून जायचं, झालं एवढंच आहे का. कुत्र्या मांजरासारखं जगायचंय का. अरे असं काहीतरी करा ना. अरे छा जाओ यार दुनिया पे, राईट. आणि पुढे बघा बरं का काय म्हणतात. पुढे म्हणतात की और अगर बैठो कहीं तो मील का पत्थर दिखो. मील का पत्थर म्हणजे माइलस्टोन. म्हणजे जर कुठं, म्हणजे जर उधळायचं असेल तर इतकं जबरदस्त उधळा की अख्ख्या आसमानात मतलब छा जाओ, पूर्ण पसरा सगळीकडे. आणि जर कुठं बसायचं असेल तर अशा ठिकाणी बसा की तुम्ही माइलस्टोन बना. तुम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन करा, तुम्ही दुसऱ्यांना रस्ता दाखवा. अरे काय लिहिलं यार, वाह वाह, जबरदस्त. तुम्ही एवढे मोठे व्हा की तुम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन करा, राईट. पुढे बघा बरं, पुढची शायरी. सिर्फ देखने के लिए दिखना कोई दिखना नहीं. आता इथं वर्ड प्ले बरं का, इथं तो शब्द रिपीट किती वेळा झालाय बघा बरं का. सिर्फ देखने के लिए दिखना कोई दिखना नहीं, आदमी हो तुम अगर तो आदमी बनकर दिखो. सिर्फ देखने के लिए म्हणजे आपण जे मगाशी बोललो की नुसतं दिसायला सुंदर आहे, उपयोग काय. मला वाटतं ते मागची जी मन आहे ना, पूरक पठण मन, त्याच्यामध्ये पण हा संदर्भ आहे. नुसतंच तुम्ही दिसायला छान आहे, उपयोग काय. तुमचं वागणं छान असलं पाहिजे. सिर्फ देखने के लिए सुंदर दिखना कोई दिखना नाही, म्हणजे दिसायला तुम्ही छान आहात, ठीक आहे, आनंद आहे. पण आदमी हो तुम अगर, जर तुम्ही माणूस आहात
तो आदमी बनकर दिखो. मग माणसाची ओळख काय आहे? माणसाची ओळख आहे त्याची गुण. त्याचे कुठले कुठले गुण असतात? प्रेम, करुणा, दया, सभ्यता, डिसेन्सी, चांगले विचार, चांगला व्यवहार, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती, ही तुमच्यामध्ये असली पाहिजे तर तुम्ही माणूस आहात. आणि जर मग हे सगळे गुण तुमच्यामध्ये नसतील तर तुमच्यामध्ये आणि जनावरांमध्ये काय फरक आहे? मग ते असं म्हणतात की आदमी हो तुम अगर, जर तू माणूस आहेस, जर तुम्ही माणसं आहात, तो आदमी बनकर दिखो, ते दाखवावं लागतं. नुसतं 2 डोळे, हात आणि पाय म्हणून माणूस होत नाही. यार काय सुंदर लिहिलंय, काय सुंदर लिहिलंय खरंच. पुढे बघूयात बरं का. स्क्रीन खाली घेतो. आज मी विसरलो नाही स्क्रीन खाली घ्यायची. हा चला बघा. जिंदगी की शक्ल जिसमें टूट कर बिखरे नहीं, पत्थरों के शहर में वो आईना बनकर दिखो. जिंदगी की शक्ल, शक्ल म्हणजे चेहरा, जिंदगी की शक्ल म्हणजे आपलं आयुष्य, ठीक आहे. जिसमें टूट कर बिखरे नहीं म्हणजे तुटून जाणार नाही. म्हणजे तुम्ही इतके निराश होऊ नका, तुम्ही इतके हताश होऊ नका. आता आपण बघतो काही जण आत्महत्याच करतात, राईट. कि जिंदगी की शक्ल जिसमें टूट कर बिखरे नहीं, पत्थरों के शहर में. आता पत्थरों का शहर म्हणजे हा समाज किंवा हा देश किंवा हे जग सगळं. पत्थरों के म्हणजे आपल्याला समाजात राहावं लागतं. मग वो आईना बनकर देखो म्हणजे तुम्ही आईना बना. आईना सुंदर असतो बरं का. आईना आपलं प्रतिबिंब आपल्याला दाखवतो आणि आईना नाजूक असतो. मग तुम्ही असा म्हणजे तुम्ही नाजूक पण राहा, तुमच्या आतमध्ये प्रेम पण असलं पाहिजे, तुमचा दगड पण नाही झाला पाहिजे, पण तो आईना पण इतका कणखर असला पाहिजे की कितीही संकट येऊ द्या, कितीही कठीण परिस्थिती येऊ द्या, तुम्ही डगमगले नाही पाहिजे. तुम्ही शांत स्थितप्रज्ञ उभे राहिले पाहिजे. म्हणजे काही होऊ द्या, म्हणजे तुम्ही अविचल, म्हणजे काय म्हटले रे तिथं एक शब्द आहे बघा, म्हणजे तुम्ही तुटले नाही पाहिजे, तुम्ही टिके राहो, तुम्ही तिथं मजबूत राहा, असं त्यांना या कोर्टमध्ये म्हणायचंय. आणि त्यांनी किती सुंदर हे दिलंय बघा ना. पत्थरों के शहर में म्हणजे ही दुनिया पत्थरों का शहर आहे, त्याच्यामध्ये आईना. तुम्ही हेच बना, काय बना, तुम्ही आरसाच असला पाहिजे पण तो सुद्धा कणखर असला पाहिजे. म्हणजे बघा ना किती पॅराडॉक्स आहे, किती विरोधाभासी लिहिलंय पण किती सुंदर गुंफलंय. सुंदर आहे सुंदर. पुढचं बघूयात आपण. आपको महसूस होगी तब हर एक दिल की जलन, जब किसी धागे सा जलकर मॉम के भीतर दिखो. वाह वाह वाह, खरंच अमेझिंग यार. आपको महसूस होगी फील होईल, तुम्हाला फील होईल. तब हर एक दिल की जलन म्हणजे जगामध्ये जे दुःख आहे, खूप दुःख भरलंय बाळांनो जगामध्ये. मग ते जे दुःख आहे ना ते तुम्हाला कधी कळेल माहिती का? ते तुम्हाला तेव्हा कळल जब किसी धागे सा जलकर मॉम के भीतर दिखो. म्हणजे मेणबत्ती असती का, मेणबत्तीच्या आतमध्ये जो धागा असतो का नाही, तो धागा स्वतः जळतो त्या मेणासोबत, राईट. तो धागा सुद्धा जळतो, मेण सुद्धा जळतो. मग तुम्ही त्या धाग्यासारखे जर बनले म्हणजे असं म्हणायचंय की तुम्हाला जर लोकांचं दुःख जर तुम्ही फील केलं तर तुम्हाला कळेल की किती परेशानी, किती वाईट अवस्था आहे लोकांची ह्या जगामध्ये, किती दुःख आहे ते तुम्ही फील करा, नाही का. तुमचं मनामध्ये प्रेम राहू द्या, करुणा राहू द्या, फिलिंग्स, सेंटिमेंट्स असल्या पाहिजे, राईट. तेव्हाच तुम्हाला दुसऱ्यांचं दुःख कळेल. बी काइंड, बी हंबल. कुणाला चिडवू नका, कुणाला त्रास देऊ नका, प्रेमानं वागा. जर एखाद्या माणसाबद्दल चांगलं बोलता येत नसेल ना, आपलं तोंड बंद ठेवा. किमान वाईट तर बोलू नका कुणाबद्दल. कुणाला आपल्याला मदत करता येत नसेल ना, न्यूट्रल राहा, किमान कुणाला त्रास देऊ नका. बी हंबल, बी ह्युमन. काय सुंदर अर्थ आहे राव, खरंच. खूप दुःख आहे या जगामध्ये, खूप दुःख आहे लोकांना, त्याच्यामध्ये अजून भर घालू नका. जमलं तर मदत करा. पुढे बघा बरं का. एक जुगनू ने कहा मैं भी तुम्हारे साथ हूं. एक जुगनू ने कहा मैं भी तुम्हारे साथ हूं, वक्त की इस धुंद में तुम रोशनी बनकर दिखो. जुगनू म्हणजे काजवा. काजवा केवढा असतो? इतकंच असतो, एवढा ग्रॅम मध्ये. तो एक जुगनू ने कहा मैं भी तुम्हारे साथ हूं. छोटासा काजवा येतोय, तो म्हणतोय मी पण तुझ्या सोबत आहे. तू चालायला सुरुवात तर कर,
तू स्वतः जळ, मी पण जळतो तुझ्यासोबत. बघा बरं का, वक्त की इस धुंद में, धुंद म्हणजे तिथं अर्थ दिलाय कोहरा, म्हणजे फॉग असतो का नाही. आता फॉग असतो, सगळीकडं काळ, म्हणजे सगळीकडे काय म्हणतात त्याला, सगळीकडे धुकं पसरलेलं असतं आणि आपल्याला काहीच दिसत नाही. तर बघा बरं का, की धुंद में तुम रोशनी बनकर दिखो. तुम्हाला एक एक एक्झाम्पल, एक परफेक्ट एक्झाम्पल तुम्हाला देतो, छत्रपती शिवाजी महाराज. आता इथं जे म्हटले ना, वक्त की इस धुंद में, जो तो काळ होता ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीचा, ह्या मुघलांनी आणि ह्या इस्लामिक रुलर्सनी इतकी वाट लावलेली होती ना भारताची, इतकी काशी केलेली होती ना ह्या भारताची, म्हणजे काहीच ठेवलं नव्हतं, पार भिकेला लागलं अशी अवस्था. ना आपला धर्म ठेवला, ना अर्थव्यवस्था, ना इकॉनॉमी शाबूत ठेवली, ना आपलं कल्चर शाबूत ठेवलं, इतकी वाट लावली. त्याला आपण म्हणू वक्त की धुंद, वक्त की इस धुंद में तुम रोशनी बनकर दिखो. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज ती रोशनी बनून आले, तो दिवा बनून आले. आणि मग तो दिवा बनून ते आले, त्यांनी सुरुवात केली, मग बाकीचे लोक ऑटोमॅटिकली जोडले गेले. एक 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 माणूस त्यांना येऊन जोडला गेला आणि मग त्यांनी किती मोठं साम्राज्य उभं केलं. मग इथं सुरुवात काय, एक जुगनू ने कहा मैं भी तुम्हारे, तुमच्या सोबत लोक जोडली जातील, येतील. तुम्ही इथे काय लिहिले, वक्त की इस धुन में तुम रोशनी बनकर दिखो. आधी तुम्ही जळा, आधी तुम्ही दिवा लावा, आधी तुम्ही सुरू करा, यू विल गेट हेल्प, तुम्हाला मदत मिळणारच आहे. तुम्ही चालायला सुरुवात करा. हो, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. चला पुढे बघा. स्क्रीन खाली घेतली. एक कुठे गेला, एक मर्यादा बनी है हम सभी के वास्ते. पुढचा शेर, एक मर्यादा बनी है हम सभी के वास्ते, गर तुम्हें बनना है मोती, सीप के अंदर दिखो. सुंदर आहे बरं का. बघा, एक मर्यादा, मर्यादा म्हणजे सीमा मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हटले बाउंड्रीज. एक मर्यादा बनी है हम सभी के वास्ते, म्हणजे आपण आपल्या सगळ्यांसाठी काही बाउंड्रीज आहेत. कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, ह्या सगळ्यासाठी बाउंड्रीज बनलेल्या आहेत, बरोबर. आणि त्या बाउंड्रीज पाळणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्यांना पाळाव्याच लागतात, राईट. पाळणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढ्या बाउंड्रीज पाळताल ना, जेवढे तुम्ही सभ्य आणि शालीन राहाल ना, तेवढं तुम्ही रिस्पेक्टेबल बनाल. तेवढे तुम्ही काय म्हणतात रिस्पेक्टेबलला, सन्माननीय बनाल मराठीमध्ये. बघा बरं का, गर तुम्ही बनना है मोती, मोती बना. मोती म्हणजे अनमोल असतो ना मोती, तुम्ही मोती बना. पर सीप के अंदर दिखो. सीप म्हणजे शिंपलं बरं का, शिंपलं. शंख शिंपला तर शिंपलं असतं का नाही, ते शिंपलं, ते तू शिंपल्याच्या आतमध्येच राहा. तो मोती, त्या मोत्याचं खरं सौंदर्य कुठे माहिती का, बायकांच्या गाळ्यामध्ये किंवा मोत्याच्या माळेमध्ये नाहीये. त्याचं खरं सौंदर्य त्या शिंपल्याच्या आतमध्येच आहे, राईट. म्हणजे इथं काय म्हणायचं, तुम्ही इतकं नम्र राहा, इतकं विनम्र राहा. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, सचिन तेंडुलकर. अरे त्याला क्रिकेटचा देव म्हणतात. किती हंबल आहे तो माणूस, किती हंबल आहे. त्यानं कुठला माज केला का, त्याने इतकं वर्ल्ड रेकॉर्ड इतके केले, त्यानं कधी माज केला का. किंवा अजून एक उदाहरण देतो, अमिताभ बच्चन साहेब. अरे किती, अरे तो त्याला शतकातला महानायक म्हणतात. शतकातला महानायक, की या 100 वर्षात कुणी झाला नाही. पण तो माणूस किती हंबल आहे, किती काइंड आहे तो माणूस, किती रिस्पेक्ट आहे ह्या माणसांना, राईट. बघा, तसं बना असं इथं म्हणायचंय बरं का. आणि सीप के अंदर दिखो म्हणजे नाही का, की काहीतरी समाजासाठी करा, हे पण त्यांना तिथं अर्थ अपेक्षित आहे. पुढे बघा बरं का. डर जाए, पुढचं काय, बरोबर. डर जाए फूल बनने से कोई नाजुक कली, तुम ना खिलते फूल पर तितली के टूटे पर दिखो. आता बघा बरं का काय म्हटलंय, डर जाए फूल बनने से कोई नाजुक कली. कळीचं काय होतं, कळीचं फूल बनतं. आणि फूल बनल्या बनल्या पहिले कोण येतं, भुंगा, बटरफ्लाय. हे सगळ्यात आधी तिथं येतात. ती कळी येतोपर्यंत ती सुरक्षित आहे, पण तिचं फूल झालं, आलेच भुंगे लगे. मग ती कळी आहे ना, ती कळी फुलायलाच घाबरतीये, फुल बनायलाच घाबरतीये. ही अशी दुनिया आहे, राईट. मग हे दुनियेचं एक्झाम्पल आहे बरं का. तर तुम ना खिलते फूल पर तितली के टूटे पर दिखो, म्हणजे तुम्हाला एक अशी दुनिया तयार करायची आहे, तुम्हाला
असं जग तयार करायचंय की ज्या जगामध्ये ज्या कळ्या आहेत ते फूल बनायला घाबरणार नाही. राईट. फूल बनणं हे त्या कळीच्या जीवनाचं सार्थक आहे. बरोबर आहे का? बिंदासपणे फूल बन यार, तुला नाही कुठला त्रास होणार आहे. तू तुझं आयुष्य जग. इतकं सुरक्षित वातावरण या जगाचं तयार करा. तुम्हाला लक्षात येतंय मला काय म्हणायचंय? बघा पुढं. शेवटचा शेर थोडं पुढे घेऊ, थोडं वर घेऊ. हा, शेवटचा शेर बघा. कोई ऐसी शक्ल तो मुझको दिखे इस भीड़ में, मैं जिसे देखूं उसी में तुम मुझे अक्सर दिखो. बघा बरं का काय म्हणतात. कोई ऐसी शक्ल, शक्ल म्हणजे चेहरा, तोंड. कोई ऐसी शक्ल तो मुझको दिखे इस भीड़ में. भीड़ कशी असते? भीड़ गर्दी असते. त्या गर्दीतले सगळे तुमच्या ओळखीचे असतात का? नाही. ते गर्दीतला एका दुसरा माणूस ओळखीचा असतो. म्हणजे ह्या जगातले, भीड म्हणजे जग, बरोबर, समाज, जग, देश, ह्या जगातले सगळेच तुमच्या ओळखीचे आहेत का? नाही. मग ती भीड आहे, ती गर्दी आहे. ठीक आहे. पण त्या गर्दीमध्ये बघा पुढचं शेवटचं वाक्य बघा. मैं जिसे देखू, मी ज्याला बघू, उसी में तुम मुझे अक्सर दिखो. तुम, इथं जो तुम आहे ना तो देव आहे बरं का, देव, ईश्वर, परमेश्वर. आता काय म्हणायचंय बघा बरं का. मैं जिसे देखू उसी में तुम मुझे, म्हणजे हे जग इतकं सुंदर झालं पाहिजे, ह्या जगातली माणसं इतकी चांगली झाली पाहिजे की ते प्रत्येकामध्ये मला देव दिसला पाहिजे. बरोबर आहे की प्रत्येकामध्ये देव दिसला तर काही प्रॉब्लेम शिल्लक राहतील का या जगामध्ये? राईट. म्हणजे सगळ्यांबद्दल आपलेपणाची भावना, सगळ्यांबद्दल आपुलकीची भावना निर्माण होईल आपल्या मनामध्ये. असं हे जग आपल्याला बनवायचं आहे. राईट. इतके निर्मळ असले पाहिजे, लोक इतके प्रेमळ असले पाहिजे, असं त्याच्यामध्ये आपल्याला बनायचंय. ही कविता मस्त होती, मस्त, फॅन्टॅस्टिक, वंडरफुल. तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंटमध्ये कळवा बरं का. तुम्हाला जर आवडली ना, माझ्यासाठी नको, हे कवितेसाठी. ठीक आहे. आणि अजून काय तुम्हाला अपेक्षित आहे ते पण सांगा. तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स हवे आहेत का? तुम्हाला कोणते टॉपिक फार अवघड जातात कमेंटमध्ये सांगा, ते आपण घ्यायचा प्रयत्न करू. माझं साधं सोपं मराठी, साध्या सोप्या भाषेमध्ये बरं का. आपल्याला काही फार भारी भाषा येत नाही, फार सुसंस्कृत भाषेत मी आपलं जनरल शिकवतो, जसं आपण बोलतो तसं. तर ते तुम्हाला आवडतंय का ते मला सांगा. आणि भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता रजा घेतो, निरोप घेतो. टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.